जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूरच्या संदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी गतिमान पद्धतीनं पूर्ण केली जाईल आणि आवश्यकता असल्यास या बँकेचे टेस्ट ऑडिटसुद्धा केले जातील। त्याचा निर्णय साधारणतः 1 महिन्याच्या आतमध्ये येईल आणि तो निर्णय आल्यानंतर पुढील कारवाई करू, असे आश्वासन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेत। जिल्हा बँक ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना कर्ज देणारी आणि शेतकऱ्यांना अडीअडचणीच्या काळात सांभाळून घेणारी बँक म्हणून आपण जिल्हा बँकेकडे बघतो। मात्र याला अपवाद आमची चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे। सदर बँकेला 111 वर्षाचा इतिहास आहे। आजपर्यंत बँकेच्या नियमित निवडणुका होत नव्हत्या, परंतु 2012 नंतर 2017 रोजी शासनाने निवडणूक घेणे अपेक्षित असताना देखील आज 2023 पर्यंत निवडणुका झाल्या नाहीत। याचा फायदा घेऊन 2017 व 2023 या 6 वर्षाच्या काळातील बँकेतील काही संचालकांनी जो गैरव्यवहाराचा कळस या ठिकाणी गाठलेला आपल्याला दिसत आहे। अध्यक्ष महोदय, 2023 ला झालेल्या नोकर भरतीचा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले। बँकेच्या 6 संचालकावर आणि 5 कर्मचाऱ्यावर एसपीने गुन्हे देखील दाखल केलेले आहे आणि सदर बँकेची प्रतिमा या प्रकरणामुळे मलिन होताना आपल्याला दिसत आहे। आणि त्या हायकोर्टाच्या ऑर्डर मध्ये जोपर्यंत न्यायालयाने स्टे दिलेला आहे तोपर्यंत एक्झिस्टिंग जे संचालक मंडळ आहे ते कायम राहील आणि त्याच्यामध्ये स्टे सुद्धा देता म्हणजे त्याच्यामध्ये प्रशासक सुद्धा नेमता येणार नाही। हा पहिला मुद्दा आहे। आता संचालकांच्यावर असलेले गुन्हे तर अध्यक्ष महोदय, या बँकेच्या संदर्भामध्ये 88 ची चौकशी यापूर्वीच आदेशित करण्यात आलेली आहे आणि या 88 च्या चौकशीमधून आपण या सगळ्या बाबी पुढे कशा येतील आणि सत्य कसं बाहेर येईल याच्या संदर्भामध्ये आपला प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे। सीओ जे आहेत त्या सीओनी जे काही गोष्टी केलेल्या आहेत त्या मला वाटतं याच्यातल्या काही गोष्टी दुसऱ्या बँकेमधल्या आहेत, काही या बँकेमध्ये आहे की नाही ते अजून 88 मधून बाहेर यायचंय आणि एनपीएच्या संदर्भामध्ये सुद्धा आज आपली जी माहिती आहे ती माहिती मी परत तपासून घेईल। असा एनपीए वर खाली करता येत नाही, त्याच्यामध्ये आर्थिक स्थिती बदलली तरच एनपीए कमी जास्त त्या ठिकाणी होऊ शकतो। आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं एकच आश्वासित या ठिकाणी करू इच्छितो की ही जी 88 ची जी चौकशी सुरू आहे ही 88 ची चौकशी गतिमान पद्धतीनं पूर्ण केली जाईल आणि आवश्यकता असल्यास या बँकेचं टेस्ट ऑडिट सुद्धा केलं जाईल। त्याचा निर्णय साधारणतः 1 महिन्याच्या आतमध्ये येईल।